पॅसेजेस आपण बघतो. पॅसेज सॉल्व्ह करत असताना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे जे क्वेश्चन्स असतात हे मेनली आपल्या पॅसेज मधूनच असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाईनचा क्वेश्चन असेल, 2 लाईनचे क्वेश्चन असतील, एक वेळेस ते फिलअप्स असतील किंवा मॅच द फॉलोइंग किंवा कम्प्लीट द वेव, ते बॉक्स कम्प्लीट करायचं ते असतात. मग ते हे सगळे पॅसेज मधूनच असतात. पण इथे जे स्वमत असतो, 5वा प्रश्न, स्वमताचा प्रश्न असतो, तो प्रश्न खूप महत्वाचा असतो. स्वमत आपण जेव्हा स्वमत लिहितो, पर्सनल रिस्पॉन्स लिहितो कुठल्या पण पॅसेजमध्ये, स्वमत लिहिताना नेहमी पॉझिटिव्ह लिहायचं, नेहमी पॉझिटिव्हच लिहायचं. आणि जी रियालिटी आहे आपली, रियालिटी म्हणजे आपलं जे रिअल मन जे म्हणतं तेच लिहायचं असतं. उगाचच कोणाचं इम्प्रेशन मारण्यासाठी न लिहिता रियालिटीमध्ये लिहायचं. त्या स्वमत. जर समजा आता आपल्याला पॅसेज जर लास्ट इयरचा जो क्वेश्चन पेपर होता त्या पॅसेजमध्ये आपले जे भारतातले जे सण आहेत, फेस्टिवल आहेत, त्याच्यावर प्रश्न होता, ते कल्चर होता प्रश्न. तर त्याच्यामध्ये स्वमत असं होतं की आपल्या भारतामध्ये जे फंक्शन्स, फेस्टिवल्स वगैरे होतात त्याचं भारतामध्ये प्रत्येक संस्कृतीसाठी काय महत्व आहे असा एक प्रश्न होता. आणि त्यालाच लागून प्रश्न होता, त्या संस्कृतीमध्ये, त्या फेस्टिवल मधून आपल्याला काय शिकायला मिळतं, हे स्वमत होतं. ह्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्या मनाचं स्वमत येतं. त्याच्यामध्ये कुठल्याही वेगळ्या पद्धतीचं स्वमत नसतं. आपलं स्वतःचं म्हणजे पॉझिटिव्ह असतं. पॉझिटिव्हली तुम्ही पर्सनल रिस्पॉन्सेस लिहा. पर्सनल रिस्पॉन्सेस लिहा. तर आजच्या आपण एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पॅसेजेस कसं सोडवायचं. पॅसेजेसचे मेनली जे क्वेश्चन्स असतात ते पॅसेज मध्ये असतात. आणि 5वा जो प्रश्न असतो पर्सनल रिस्पॉन्स, तो मात्र तुम्हाला स्वतःच्या मनाचा लिहायचा असतो. तिथे तुम्ही कुठल्याही फेक गोष्टी नका लिहू, फक्त पॉझिटिव्ह लिहा. आपण बघितलं पॅसेज. मग आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोएट्री सेक्शन. त्याच्यामध्ये सुद्धा पोएट्री मधून बघूनच लिहिलं जातं. तिथे पर्सनल रिस्पॉन्सेस नसतात. तिथे एवढंच असतं की तिकडे ग्रामर सेक्शन पण थोडासा ऍड केला जातो, ते आपण बघणार आहोत. तर आता मला एक पर्सनली क्वेश्चन आला आहे की मॅडम, आपण बोर्ड एक्झाम मध्ये, आता आम्ही स्कूलमध्ये प्रिलिम्स मध्ये व्हाईटनर किंवा हायलायटर आम्ही यूज करतो, तर बोर्ड एक्झाम मध्ये आम्ही यूज करू शकतो का? तर ह्याचा आन्सर आहे नो. तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये व्हाईटनर किंवा हायलायटर तुम्ही यूज करू शकत नाही. तुम्हाला हायलायटर यूज करायचं असेल तर हायलायटरच्या ऐवजी त्याला ऑप्शन ठेवा तुम्ही पेन्सिल. हो, जेव्हा पण तुम्हाला एखादा आन्सर स्पेसिफाय करायचं असेल किंवा त्या आन्सरचं महत्व तुम्हाला दाखवायचं असेल पॉइंट्स मध्ये, तर तुम्ही काय करा, पेन्सिल घ्या आणि पेन्सिलने तुम्ही फक्त अंडरलाईन करा. पेन्सिलने अंडरलाईन करा. आपण जनरली काय करतो, आपण हायलाइट करतो. हायलाइट न करता हायलायटर बोर्ड एक्झाम मध्ये यूज नसतं, अवॉइड केलं जातं, प्रोहिबिटेड असतं. त्याऐवजी तुम्ही पेन्सिल घ्या आणि ते जे तुम्ही वाक्य किंवा आन्सर लिहिताय त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं जर स्पेसिफाय करायचंय आन्सर, तर तुम्ही काय करा, त्याला पेन्सिलने डबल अंडरलाईन करा. ते जे एक्झामिनर असेल, सॉरी, जे रिस्पेक्टेड पीपल सर किंवा मॅडम असतील जे तुमचं पेपर चेक करतील, त्यांचं लक्ष पेन्सिलने अंडरलाईन केलेला आन्सरवर जाईल आणि त्यांना ते समजेल. इम्पॉर्टंट. ठीक आहे, एवढं हायलायटरचं. आणि दुसरा प्रश्न म्हणजे व्हाईटनर. तर आता आम्ही मुलांचे, विद्यार्थ्यांचे हे प्रश्न असतात, आम्ही शाळेच्या एक्झाम मध्ये आम्ही व्हाईटनर यूज करतो, आमचं आन्सर चुकलं की आम्ही बोर्ड एक्झाम मध्ये काय यूज करू शकत नाही. बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा व्हाईटनर यूज केलं जाऊ शकत नाही. त्याऐवजी तुमचं एखादं स्पेलिंग चुकलं, फॉर एक्झाम्पल तुमचं जर स्पेलिंग चुकलं इंग्लिश, तुमचं जर स्पेलिंग चुकलं तर तुम्ही काय करता, व्हाईटनर यूज करून ते पूर्ण क्लीन करता. बोर्ड एक्झाम मध्ये तसं करू नका. जर तुमचं स्पेलिंग चुकलेलं असलं, फक्त एकच डॅश मारा, बस झालं. आणि त्याच्या पुढे तुम्ही तो शब्द लिहा पुढचा, जो तुमचा चुकला तो शब्द लिहा, कंटिन्यू करा, फक्त एक डॅश द्या.
क्रमली किंवा ओबड-धोबड किंवा खाडाखोड नका करू. फक्त एक लाईन बस. तिथे तुम्हाला व्हाईटनरची पण गरज नाही. फक्त एक लाईन ओढायची, रेष ओढायची बस. हं. तर बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही व्हाईटनर, हायलाइटर, जेल पेन्स हे यूज करू शकत नाही. अशा गोष्टी यूज करू शकत नाही जे ऐनवेळी तुमचा पेपर डॅमेज करतील किंवा पेपर स्पॉइल करतील. अशा गोष्टी तुम्ही तिकडे यूज करू शकत नाही. त्याऐवजी तुम्ही पेन्सिल घ्या. पेन्सिलने तुम्हाला काय करायचं असेल ते करा. पण व्हाईटनर वगैरे यूज करू नका. सो थँक यू.